नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महामार्गावरील राधाकृष्ण नगर येथील मुतप्पन मंदिराच्या स्वागत कमानीच्या ठिकाणी खोल नाल्यामध्ये दुचाकीसह तिघे जण कोसळून अपघात झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. यामध्ये तिघेही तरुण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. महामार्गाने शहरातील बहादूरशेख नाका आणि डीबीजे महाविद्यालयाच्या दिशेने हे तिघे तरुण ऍक्टिवा दुचाकीने ट्रिपल सीट चालले होते. अशातच त्यांना राधाकृष्ण नगर येथील मुतप्पन मंदिराच्या कमानी जवळ येताच दुचाकीवरील ताबा सुटला. यामध्ये हे तिघेही दुचाकीसह खोल नाल्यामध्ये कोसळले. या नाल्यातून नगर परिषदेची पोलादी पाईपलाईन गेली असून त्यावर हे तिघेही आदळले. त्यामुळे एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तो तरुण जागीच बेशुद्ध अवस्थेत पडला होता. तसेच अन्य दोघांना देखील दुखापत झाली. त्यांना तात्काळ मदत देण्यासाठी काही नागरिक थेट नाल्यामध्ये उतरले, परंतु नाल्याच्या दोन्ही बाजूने उंच भिंत असल्यामुळे त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्याचवेळी महामार्गाने क्रेन जाताना काही नागरिकांना दिसून आला. तो क्रेन घटनास्थळी आणून संबंधित तरुणांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर नजीकच्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी देण्यात आलं. हे तिन्ही तरुण चिपळूण शहरातील रहिवासी असून त्यातील दोघे जण शहरातील खेड विभागातील स्थायिक असल्याचं समजतंय. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.